जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अजून एक नवीन पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि त्याविषयी डिटेल्समध्ये माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीसाठी चॅनल नक्की सबस्क्राइब करून ठेवा। तुम्हाला आपल्या या चॅनलवर शासकीय असतील, निमशासकीय असतील, त्यानंतर आरोग्य विभाग, DMER असेल, जिल्हा परिषद असतील, गट क आणि ड च्या महाराष्ट्र शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या विविध जे पदभरती असतील त्या पदभरतीविषयी जी माहिती आहे ती या चॅनलवरती तुम्हाला मिळत असते। त्यामुळे तुम्ही चॅनल सबस्क्राइब करून ठेवा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका। चला आपण या पदभरतीविषयी माहिती पाहणार आहोत। ही जी पदभरती आहे ही पदभरती राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM यांच्याद्वारे माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यांच्या अंतर्गत 15वा वित्त आयोग अंतर्गत कंत्राटी पद्धतीने रिक्त पदांची जी पदभरती आहे ही पदभरती होत आहे आणि त्यासाठी फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे। भंडारा जिल्हा जो आहे त्या भंडारा जिल्ह्यासाठी ही पदभरती होत आहे। त्याच्यामध्ये पहिलं पद असणार आहे बघा, ऑडिओलॉजिस्टचं एक पद आहे। यामध्ये तुम्हाला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आणि डिग्री इन ऑडिओलॉजी झाले असेल तर तुम्ही अप्लाय करू शकणार आहात। यामध्ये तुम्हाला एकूण पेमेंट जो आहे तो 25,000 प्रति माह मिळणार आहे। तुम्हाला 18 ते 43 वर्षाची वयोमर्यादा असणे कंपल्सरी असणार आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, टेक्निशियनचं पद आहे, डेंटल टेक्निशियनचं। त्यामध्ये तुमचा 12+ डिप्लोमा इन डेंटल टेक्निशियन झालेलं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकणार आहात। कशाही पद्धतीने तुम्हाला यामध्ये एक्सपिरियन्स विचारला जाणार नाहीये। 17,000 रुपये तुम्हाला यामध्ये पेमेंट दिलं जाईल। पॅरामेडिकल वर्करचं जे पद आहे त्याच्यासाठी 2 पद आहेत। 12वी+ PMW डिप्लोमॅटिक सर्टिफिकेट्स तुमचा लिफ्रसी 4 महिन्याचा कोर्स झालेला असेल तर तुम्ही अप्लाय करू शकणार आहात। 17,000 रुपये महिन्याला पेमेंट, 18 ते 43 वर्षाची वयोमर्यादा आहे। त्यानंतर बघा, मेडिकल ऑफिसर MBBS चं सुद्धा एक पद आहे। 60,000 रुपये यामध्ये पेमेंट दिलं जाणार आहे। MBBS तुम्हाला क्वालिफिकेशन असणं गरजेचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, पुढील पद असणार आहे डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर आयुषचं पद आहे। हे सुद्धा एकच पद असं आहे। तुमचं ग्रॅज्युएशन आयुषमधून झालेलं असेल, हेल्थमधून झालेलं असेल तर अप्लाय करू शकणार आहात। 3 वर्ष एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही तिथं फॉर्म भरू शकता। 35,000 रुपये महिन्याला पेमेंट, 18 ते 38 वर्षाची वयोमर्यादा लागणार आहे। त्यानंतर MPW मल्टीपर्पज वर्कर याचे 3 पद भरून घेतले जात आहेत। 12वी+ पॅरामेडिकल बेसिस ट्रेनिंगचा जर तुमचा आणि त्याचबरोबर SI म्हणजे सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स झाला असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। 18,000 रुपये तुम्हाला महिन्याला पेमेंट मिळणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, पुढील पद असणार आहे मेडिकल ऑफिसर MBBS चे 2 पद आहेत बघा। तुमचं MBBS झालेलं एकूण टोटल पोस्ट जे आहेत ते 15 पोस्ट आहेत यामध्ये। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला याच्यामध्ये MBBS झालं असेल तर अप्लाय करू शकणार आहात। 60,000 रुपये पेमेंट सुद्धा दिलं जाईल। यामध्ये स्टाफ नर्सचं सुद्धा एक पद भरून घेतलं जात आहे। SCBC बुलढाणासाठी हे पद आरक्षित असणार आहे। GNM किंवा BSc नर्सिंग झालं असेल अप्लाय करू शकता। 20,000 रुपये तुम्हाला यामध्ये पेमेंट दिलं जाणार आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, सगळ्यात महत्त्वाचं पुढील जे आहे ते MPW चे 2 पद भरून घेतले जात आहेत। यामध्ये बघा, प्रयोगशाळा तंत्रज्ञाचे सुद्धा 4 पद भरून घेतले जातील। 17,000 रुपये तुम्हाला महिन्याला पेमेंट मिळणार आहे। 12वी+ DMLT झालं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकणार आहात। पॉलिटिकल मध्ये बघा, फिजिशियन असेल, पेडियाट्रिशियन असेल, हे जे ENT स्पेशलिस्ट असेल, फिजिओथेरपिस्ट असेल, यांचे सुद्धा पद यामध्ये भरून घेतले जात आहेत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला याच्यामध्ये 30 तारखेपर्यंत अप्लाय करायचं आहे। 30 तारीख ही शेवटची तारीख असणार आहे अप्लाय करण्यासाठी। त्यानंतर बघा, 15वा वित्त आयोग नागरी आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी MBBS व पॉलिटिकल पदाकरता उर्वरित सर्व पदांकरता अर्ज हे 9/5/2025 पर्यंत स्वीकारले जाणार आहेत।
विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हे माहिती प्रॉपर वाचून घ्या. मी ही PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलला टाकून देतो. हा फॉर्म आहे, हा फॉर्म तुम्हाला डाउनलोड करायचा आहे, व्यवस्थितरित्या भरायचा आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला वाचायच्या आहेत आणि जे काही भंडाऱ्याचं त्यांनी ॲड्रेस दिला आहे, या ॲड्रेसवर पाठवायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, मी थोडा व्हिडिओ फास्ट घेत आहे. आपण भंडाराच्या नंतर NHMद्वारे पुणेमध्ये सुद्धा पदभरती होणार आहे. दोन्ही पदभरत्या आपण एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत, त्यामुळे थोडा व्हिडिओ फास्ट होईल. तुम्ही स्लो करून पाहू शकता, रिपीट पाहू शकता किंवा दोन्ही PDF जे आहेत मी टेलिग्रामला टाकतो, तिथं जाऊन पाहून घेऊ शकता. तर आता भंडारानंतर आपण पुढील पदभरती जी आहे ती पाहणार आहोत. पुणे महानगरपालिका यांच्या अंतर्गत जी पदभरती भरली जात आहे त्याविषयी. विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभाग पुणे महानगरपालिकाच्या यांच्या नियंत्रणाखाली जी NHMची पदभरती होत आहे, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान त्यांच्यामध्ये बघा जिल्हा परिषद व समन्वयकचं पद असणार आहे. 20,000 रुपये पेमेंट आहे. शैक्षणिक अर्हता पोस्ट ग्रॅज्युएशन आणि 1 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला असायला पाहिजे कम्युनिकेशन हेल्थ प्रोजेक्टमध्ये, तर तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. एकच यामध्ये पद भरून घेतलं जात आहे. त्यानंतर वरिष्ठ औषधोपचार पर्यवेक्षकचं सुद्धा पद आहे. एकूण 3 पदं भरले जातील. बॅचलर डिग्री और रिकॉग्नाइज्ड सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स झाला असेल तर तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. त्यामध्ये तुम्हाला परमनंट 2 व्हीलरचं लायसन्स सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. 20,000 रुपये तुम्हाला पेमेंट जो आहे तो पेमेंट महिन्याला दिला जाणार आहे. पुढील बघा TB हेल्थ केअरचं सुद्धा व्हिजिटरचं पद आहे. 15,500 पेमेंट. एकूण 6 पदं भरून घेतले जात आहेत. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो 17 एप्रिल पासून 30 एप्रिल पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. तुम्हाला जो फॉर्म आहे खाली PDF मध्ये दिलेला हा जो फॉर्म आहे व्यवस्थित भरायचा आहे. सगळे डॉक्युमेंट्स तुमचे त्याला जोडायचे आहेत आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इंटिग्रेट हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी पुणे महानगरपालिका शय आरोग्य केंद्र डॉक्टर कोटनीस आरोग्य केंद्र 666 शुक्रवार पेठ मंडई जवळ शिवाजी पेठ पुणे या ठिकाणी तुम्हाला अर्जाची प्रत जी आहे ती पाठवायची आहे. डॉक्युमेंट्स बघा पासपोर्ट साईज फोटो, जन्मतारीख, फोटो, तुमचे शैक्षणिक अर्हता, शेवटचे गुणपत्रिका, अतिरिक्त झालं असेल तर या सगळे शैक्षणिक पात्रता आहेत या तुम्हाला सगळ्या त्या ॲड्रेसवरती जे आहेत ते पाठवायच्या आहेत. आणि त्यानंतर बघा इथं शेवटी त्यांनी फॉर्म दिलेला आहे. हा फॉर्म तुम्हाला डाउनलोड करायचा आहे. व्यवस्थित पूर्ण फॉर्म भरायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जो ॲड्रेस सांगितलेला आहे त्या ॲड्रेसवर पाठवायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये जवळपास पुणे महानगरपालिका आणि NHM भंडारा यामध्ये जी पदभरती निघालेली आहे या पदभरतीविषयी कोणते पद आहेत, शैक्षणिक पात्रता काय आहे, पेमेंट किती आहे, या सगळ्यांविषयी माहिती पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. आशा करतो तुम्हाला दिलेली सर्व माहिती समजली असेल. जर काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुम्ही एलिजिबल असाल तर विद्यार्थी मित्रांनो फॉर्म नक्की भरा. अशाच माहितीसाठी आपलं चॅनलसुद्धा नक्की सबस्क्राईब करून ठेवा. जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. दोन्ही PDF मी आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो. सगळ्या PDF जे नोट्स आहेत ते मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करून ठेवा. धन्यवाद.